महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कराड येथे थेट आरोप. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर प्रथमच कराडच्या प्रीतिसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करण्यासाठी आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी सकाळी 9 वाजता माध्यमांशी बोलताना महात्मा गांधी यांच्या हत्येसंदर्भात थेट आरोप केला आहे. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्लाच होता असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. काँग्रेस हा 125 वर्षांचा पक्ष असून काँग्रेसला ज्वाज्वल्य इतिहास आहे. काँग्रेसनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. काँग्रेसच्या 2 पंतप्रधानांनी बलिदान दिलं. हा इतिहास काही लोक विसरत आहेत. महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्लाच होता असे वक्तव्य करत थेट विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेसचा आणि देशाचा DNA एक आहे. काँग्रेसचे विचार, धोरणे आणि परंपरा या लोकजीवनातून आल्या आहेत. देशात लोकशाही उभी करणारा, स्वातंत्र्य मिळवून देणारा काँग्रेस पक्ष डुबणं कदापि शक्य नाही. टीका करणाऱ्यांना देशाचा इतिहास माहीत नाही, स्वातंत्र्य सैनिकांची किंमत नाही, 2 पंतप्रधानांचं बलिदान ते विसरत आहेत असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. काँग्रेस हा कधीही बुडणार नाही, कारण भारताचा DNA आणि काँग्रेस पक्षाचा DNA हा एक आहे. काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे, काँग्रेस पक्षाची जे धोरणं आहेत, हे भारताच्या संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनातून आलेली आहे. त्यामुळे काँग्रेस हा कधीही न डुबणारा एक पक्ष आहे. 125 वर्षाचा पक्ष आहे. एक जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आहे. ज्या पक्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या पक्षांनी या देशाला लोकशाही या देशामध्ये उभी केली, ज्या पक्षांनी या देशाला वैभव प्राप्त करून दिलं, हा पक्ष डुबणं हे कदापि शक्य नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची किंमत ज्यांना माहीत नाही, त्यांना या देशाच्या स्वातंत्र्यानंतर 2 पंतप्रधानांचं बलिदान झालं ते विसरतात आहे. महात्मा गांधींचा पहिला दहशतवादी हमल्यामध्ये त्यांचा खून झाला आहे हे विसरतात आहे. आणि अशा प्रकारचे वक्तव्य करणं म्हणजे राष्ट्रद्रोहातील एक विषय असू शकतो का, हा माझा उलट प्रश्न आहे. त्यांच्या वक्तव्याला विनाकारण तोडमरडून दाखवलं गेलं. त्यांचा जो भावार्थ होता आणि त्यांचं जे सांगणं होतं हे नीटपणाने, नेमकेपणानं हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. कुठेतरी यामध्ये एक मोठा वर्ग निवड या राजकीय अभिनिवेशामध्ये अजूनही आपलं वर्तन ठेवत आहे आणि कुठेतरी आपल्या विचाराचा आणि विरोधक जर असला तर त्यांच्या वक्तव्याला कुठेतरी राजकारण केलं जात आहे, अशी एक दुर्दैवी बाब सध्या समोर येते आहे. माझी सर्व विरोधी पक्षांना आणि भारतीय नागरिकांना विनंती आहे की ही वेळ राजकारणाची नाही, ही वेळ सगळ्यांनी एकसंघ राहून पुढे जाण्याची आहे. 26/11 आपल्या देशातल्या राजकीय लोकांनी आणि नागरिकांनी कसं वागू नये याचं एक उदाहरण आपल्या पुढे स्थापित करून ठेवलंय. दुर्दैवानं त्यावेळेस 26/11च्या वेळेस आपण जसे वागलो तसं वागू नये, हा धडा आपण इतिहासाकडून घेतला पाहिजे. त्यामुळे ही बाब राजकारण न करता काँग्रेस पक्षाची, CWCची जी भूमिका आहे, प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याची जी भूमिका आहे ती सरकार आणि लष्कराच्या सोबत राहण्याची आहे. आणि या भूमिकेला वारंवार काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये अधोरेखित केला जात आहे. शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर मंगळवारी रक्तदान आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबर हमी भावाबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा, दिव्यांग बांधवांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन देण्यात यावी या मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 13 मे रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये सातारा येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी रविवारी दुपारी 4 वाजता कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. माजी मंत्री बच्चूभाऊ कडू हे मंगळवारी रक्तदान आंदोलन व मेळाव्याच्या निमित्ताने कराड व सातारा दौऱ्यावर येत आहेत. दिनांक 13 रोजी दुपारी कराड येथील मेळावा झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माळी यांनी दिली. 13 तारखेला संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान बच्चूभाऊने एक आंदोलन छेडलेलं होतं. रायगडच्या पायथ्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 मानधन, शेतकऱ्यांचा हमी भाव आणि कापणी ते पेरणीपर्यंतचा खर्च सरकारने नेलेला. यासाठी छेडलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून 13 तारखेला रक्तदान आंदोलन आम्ही छत्रपती बाबा महाराज भोसले यांच्या घरासमोर 13 तारखेला संध्याकाळी 7 वाजता करणार आहे. याचं नेतृत्व स्वतः बच्चूभाऊ करणार आहे.
त्यामुळे इथला कार्यक्रम झाल्यानंतर आमचं ते आंदोलन होणार आहे. AI तंत्रज्ञानाद्वारे आता शेती करणे सुद्धा तेवढेच गरजेचे. सेंद्रिय शेती तज्ज्ञ अमोल भोसले. बारामतीमधील महिला प्रशिक्षणार्थींनी घेतले सेंद्रिय शेतीचे धडे. संपूर्ण जगात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AIचा धुमाकूळ असून भविष्यकाळातील ती महत्त्वपूर्ण गोष्ट ठरणार आहे. AI तंत्रज्ञानाद्वारे आता शेती करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळानुरूप आपल्या शेतीमध्ये बदल करावा आणि AI तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर करावा असे आवाहन एकसळ येथील सेंद्रिय शेतीतील तज्ज्ञ शेतकरी अमोल भोसले यांनी केले. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या पुणे येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा आणि बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत कृषी सखी CRP प्रशिक्षण कार्यक्रम एकसळ तालुका कोरेगाव येथे रविवारी पार पडला. सायंकाळी 5 वाजता महिला शेतकऱ्यांशी संवाद साधताना भोसले बोलत होते. एकसळचे लोकनियुक्त सरपंच किरण भोसले, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, संजय क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. शेतीमध्ये आमूलाग्र बदल होत असून शेती हीच पृथ्वी तलावरील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे याचे भान शेतकऱ्यांना राहिले नाही. जो तो प्रगत तंत्रज्ञानाच्या मागे फिरत आहे. प्रत्यक्षात मात्र AI तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली असून शेतीमध्ये त्याचा वापर करणे नितांत गरजेचे आहे असे सांगत अमोल भोसले यांनी विविध उदाहरणे दिली. यावेळी कृषी सखी यांनी सेंद्रिय शेतीसह गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली. बांधावरील शेतीची प्रयोगशाळा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. बारामती तालुक्यामध्ये या प्रकारचा प्रयोग निश्चितपणे करणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला. फलटण तालुक्यातील सालपे येथे देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला. ट्रॅव्हल्स ट्रकच्या भीषण अपघातात 3 ठार. उज्जैन येथे देवदर्शनास चाललेल्या ट्रॅव्हलचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ही घटना रविवारी रात्री 2:30 वाजण्याच्या दरम्यान बिरोबा मंदिरासमोर सालपे तालुका फलटण येथे घडली. या अपघातात ट्रॅव्हल चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. तिचा सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून माहिती मिळाली अशी इचलकरंजी येथील ट्रॅव्हल्स बस ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वॉटर स्टेशन मार्गे सालपे येथील घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. याच दरम्यान लोणंद बाजूकडून साताराकडे जाणारा ट्रक सालपे येथील बिरोबा मंदिर समोरील रस्त्यावर एक वळणावर समोर आला. दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत केली. दरम्यान लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत केली. पळशी येथे इलेक्ट्रिक शॉक बसून जखमी झालेल्या मायलेकीपैकी मुलीचा मृत्यू. कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. पळशी तालुका कोरेगाव येथे शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नळाचे पाणी भरण्यासाठी लावलेली इलेक्ट्रिक मोटर बंद करण्यासाठी गेलेल्या अर्चना सोमनाथ भंडलकर यांना विजेचा शॉक बसला. त्याच दरम्यान त्यांची मुलगी गायत्री हिने वीज पुरवठा बंद न करता हातातील वायर ओढल्याने तिला देखील वीजेचा शॉक बसला. दोघी गंभीर जखमी झाल्याने कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वी मुलगी गायत्री हिचा मृत्यू झाला. आई अर्चना ही बचावली असून सातारच्या जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भात कोरेगाव पोलीस ठाण्यातून रविवारी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पळशी येथे अर्चना सोमनाथ भंडलकर या घराच्या पाठीमागे असलेल्या नळाचे पाणी भरत होत्या. त्यासाठी त्यांनी विजेची मोटर लावली होती. पाणी भरून झाल्यानंतर अर्चना या मोटर बंद करण्यासाठी गेल्या असता त्यांना विजेचा शॉक बसला. त्या जोरात ओरडल्याने त्यांची मुलगी गायत्री ही पळत गेली. वीज पुरवठा बंद न करता तिने आईच्या हातातील वायर ओढली. त्यात तिला देखील शॉक बसला आणि ती ओरडून खाली पडली. सोमनाथ भंडलकर हे जोरात ओरडल्याचा आवाज ऐकून नळाजवळ आले आणि त्यांनी तातडीने शेजारी राहावयास असलेल्या सुरेश पिसाळ यांच्याकडे असलेल्या 4-चाकी वाहनातून दोघींना कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मुलगी गायत्री हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. तर अर्चना या गंभीर जखमी झाल्या असल्याने त्यांना तातडीने सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे पळशी येथे खळबळ उडाली आहे. गायत्री भंडलकर हिने 10वी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले असून अवघ्या 2 दिवसांपूर्वी तिचा निकाल जाहीर झाला होता. तिचे सर्वत्र कौतुक होत असतानाच अचानक विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात संतोष भीमराव भंडलकर यांनी फिर्याद दिल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृत गायत्री हिच्या मृतदेहाचे कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. सातारा रोड पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार ज्योतिराम शिंदे अधिक तपास करत आहेत.
you.